नमस्कार विद्यार्थी मित्रो. 12वी इंग्रजी या ऑनलाईन अध्यापन टीचिंग ऑनलाईन टीचिंगमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण 12वी इंग्रजी या पुस्तकातील 3ऱ्या विभागातील दुसरा टॉपिक डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी हा भाग बघणार आहोत. सर्वांनी पान नंबर 141वर बघा. तर या ठिकाणी डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी माइंड मॅपिंग म्हणजे माइंड मॅपिंग संदर्भातील हा लेसन आहे. म्हणजे माइंड मॅपिंग कसं करायचं असतं, हा प्रकार काय असतो हे आपल्याला आज शिकायचं आहे. आता ह्यासाठी या धड्याला जे टायटल जे दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, त्याची पहिल्यांदा आपण चर्चा करूया. डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता, निर्मिती क्षमता. किल मारणे, नष्ट करणे. म्हणजे या शीर्षकाचा अर्थ काय होईल? डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी. खरंच शाळा निर्मिती क्षमतेला किंवा सर्जन क्षमतेला नष्ट करतात का? मग या संदर्भातला हा माइंड मॅपिंगचा भाग आहे. माइंड मॅपिंग या दोन शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. माइंड म्हणजे मन आणि मॅपिंग म्हणजे नकाशा तयार करणे. मनातील विचाराचा नकाशा तयार करणे असा याचा अर्थ आहे. आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी पान नंबर 141वर सुरुवातीला आईस ब्रेकर्स म्हणजे प्रास्ताविक माहिती घेऊया. पहिला पॉईंट आहे, ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की एक चित्र, झाडाचं चित्र आहे मध्यभागी आणि त्याला नाव दिलेलं आहे मेन आयडिया. म्हणजे झाड हे मुख्य कल्पना आहे, मेन आयडिया आहे. आता त्या संदर्भात काय काय आपल्याला दाखवता येईल, नकाशा मॅपिंग कसं करता येईल त्याचं. म्हणजे त्याच्या खाली बघा, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ब्रँच असे दोन शब्द लिहिलेत. म्हणजे फांदी, म्हणजे फांद्या असतात झाडाला. वरच्या बाजूला परत एक ब्रँच आहे, म्हणजे फांदी आहे, आणि त्या ब्रँचला परत दोन उपशाखा दाखवल्या आहेत. ट्विग म्हणजे उपशाखा, त्याला आपण डहाळी म्हणतो. म्हणजे झाड ही मेन आयडिया जर घेतली तर त्या पद्धतीचं मॅपिंग, त्याचा नकाशा किंवा चित्र असं रेखाटता येईल. आता त्या खाली बघा ABC असे 3 पॉईंट दिले आहेत. त्यातला A, रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. आता या ठिकाणी आपण एक नवीन कल्पना आपण घ्यायची आहे आणि त्याचं मॅपिंग कसं करता येईल बघा. आता उदाहरणार्थ या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, एक मेन आयडिया आपण नवीन घेऊया. उदाहरणार्थ ट्रिप सहल. असं जर आपण काय एक मेन आयडिया घेतली तर त्याचं आपल्याला कसं करता येईल बरं. म्हणजेच इथं झाड जे दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, ट्रिप सहल असा शब्द लिहायचा आहे. आता त्या संबंधात त्याच्या आपल्याला कोणकोणते मुद्दे शेजारी बाण करून आपल्याला दाखवता येतील किंवा गोल सर्कल करून आपल्याला त्याभोवती गोल सर्कल करून रेषा दाखवून मेन आयडियाला जोडून रेषा आपण त्याचे अनेक मुद्दे लिहू शकतो. ट्रिप तर काय येईल, ट्रिप म्हटल्यानंतर त्या संबंधित मुद्दे कुठले येतील. तर उदाहरणार्थ व्हॉट व्हेकल टू डिसाईड, कोणतं वाहन ठरवायचं घ्यायचं. नेक्स्ट द स्पॉट, विच स्पॉट टू गो, कोणत्या ठिकाणाला जायचं त्या ठिकाणाचं नाव. त्यानंतर हाऊ मेनी चिल्ड्रेन स्टुडंट्स टू गो, किती विद्यार्थी जाणार आहेत सहलीला.
तो मुद्दा येईल. त्यानंतर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ द ट्रिप पर स्टुडंट, प्रति विद्यार्थ्याला किती खर्च येईल. त्यानंतर व्हॉट थिंग्स टू टेक विथ अस, आपल्यासोबत सहलीला कोणकोणत्या वस्तू आपण घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर व्हॉट टू सी, त्या ठिकाणामध्ये कोण काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला. व्हेअर टू स्टे, कुठं थांबायचं आहे आपल्याला. व्हेअर टू टेक मील्स, आपल्याला दुपारचं जेवण किंवा लंच कुठे घ्यायचं आहे. असे अनेक मुद्दे आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. तर ह्यासाठी हे झालं ब्रेन मॅपिंग, म्हणजे सपोर्टिंग जे पॉईंट्स आहेत आपल्याला दाखवता आल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपण अनेक गोष्टींचं आपण मॅपिंग करू शकतो. आता या ठिकाणी त्याच पानावर एक आपल्याला ब्रेन मॅपिंगसाठी एक दिलेलं आहे बघा, तयारी करण्यासाठी. कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस बलून्स विथ युअर आयडियाज इन द फिगर दॅट डिस्क्राईब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी तुम्हाला बेसिक कोणकोणती तयारी करायची आहे ते तुम्ही या ठिकाणी चित्रामध्ये जे बलून्स किंवा स्पेसेस दिलेले आहेत त्या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि एक तुम्हाला तयार करून दिलेलं आहे, म्हणजे बोर्ड परीक्षेसाठी आपल्याला कोणकोणत्या तयारी करायची आहे. तर एक ते दिलेलं आहे बघा, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक्स, म्हणजे सर्व पाठ्यपुस्तकांचं संपूर्णपणे वाचन करणे. अजून आपण काय काय लिहू शकतो त्या ठिकाणी. उदाहरणार्थ प्रिपेरिंग प्रॉपर शेड्यूल, योग्य नियोजन करणे किंवा टाईमटेबल तयार करणे. नेक्स्ट मेक सेल्फ नोट्स, वाचून स्वतःच्या नोट्स काढणे. त्यानंतर रिवाईज नोट्स, त्याच नोट्स पुन्हा पुन्हा वाचणे, उजळणी करणे. आणखीन रीडिंग सपोर्ट मटेरियल, त्याच पाठ्यपुस्तकाशी संबंधित ज्यादा साहित्य वाचणे. अजून काय सांगता येईल, सॉल्व प्रिव्हियस एक्झामिनेशन्स क्वेश्चन पेपर्स, पूर्वी झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे. त्याचबरोबर ईट हेल्दी फूड, आपण अतिशय आरोग्यदायक अन्न सेवन केलं पाहिजे. अजून प्रॉपर रेस्ट और स्लीप, अतिशय योग्यपणे आपण झोपलं पाहिजे किंवा विश्रांती घेतली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पुढल्या पानावर ॲक्टिव्हिटी, या ठिकाणी आता कोणकोणती ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा काय करायचं, कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी तयार करू शकतो त्याची माहिती आहे बघा. कंप्लीट द सिमिलर टाईप ऑफ डिटेल्ड ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल शोईंग द thoughts, ideas, concepts that keep on generating in your mind, and then you choose a particular style, design, or a graphical representation to describe the same idea, facts, situations. आता तुमच्या मनामध्ये तुम्ही एखादा विचार, एखादी कल्पना किंवा एखादी संकल्पना घेतलेली असेल, तर ती तुमच्या मनात संकल्पना सादर करण्यासाठी तुम्हाला कोणतं स्टाईल किंवा डिझाईन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा आकृती बंध किंवा आकृती रेखाटन चित्र त्या संदर्भात रेखाटता येईल त्याचा तुम्ही विचार करा. आणि ती कल्पना, विचार, मनातील परिस्थिती तुम्ही सादर एका चित्राद्वारे, नकाशाद्वारे सादर केली, तर त्याला म्हणायचं आपण माइंड मॅपिंग. आता बघा या पानावर काय सांगितलेलं आहे, यूज डिफरंट शेप्स. मग ते तुम्ही कल्पना सादर करण्यासाठी काय काय करायचं आहे, डिफरंट शेप्स, वेगवेगळे आकाराच्या आकृत्या, ॲरोज, बाण दाखवायचे, लाईन्स, रेषा, कनेक्टर्स किंवा बाण दाखवणारे काही किंवा दोन शब्दांना जोडण्यासाठीच्या लाईन्स, रेषा, बलून्स, फुगे किंवा बॉक्सेस किंवा चौकोनी बॉक्स, कर्वड ॲरोज, वाकडे तीर किंवा बाण, कॅलॉट्स, स्क्रिबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांचा, रेखाटनांचा, रेषांचा वापर आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी एक आपल्याला रेखाटलेलं चित्र दिलेलं आहे, म्हणजे त्या मध्यभागी जे गोल आकार आहे त्या ठिकाणी आपण वर्तुळ आहे तिथं मेन आयडिया लिहू शकतो आणि संपूर्ण
सभोवताली जे काही ब्रँचेस आणि सब ब्रँचेस, शाखा उपशाखा दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही उपमुद्दे, मुद्दे आणि मुख्य मुद्दे आणि उपमुद्दे तुम्ही लिहू शकता. तर या पद्धतीनं तुम्ही तुमची कल्पना चित्राद्वारे सादर करू शकता किंवा कागदावर मनातील विचार सादर करू शकता. त्याचे सपोर्टिंग डिटेल्स, त्याचे संबंधित मुद्दे तुम्ही जेव्हा लिहू शकाल चित्ररूपानं किंवा आलेखरूपानं, यालाच माइंड मॅपिंग असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पुढल्या ठिकाणी भागामध्ये काही माहिती दिलेली आहे. बघा, मी वाचन करतो. Julian Astle is the director of education at the RSA. Previously, he worked in the number 10 Downing Street as deputy director of British Prime Minister's policy unit and senior policy advisor to deputy prime minister Nick Clegg. आता या ठिकाणी ज्युलियन ॲसल या धड्याचे जे लेखक आहेत त्यांची माहिती दिलेली आहे. ते ब्रिटिश शासनामध्ये किंवा ब्रिटिश प्राईम मिनिस्टर यांच्या कार्यालयामध्ये एका महत्त्वाच्या अधिकारावर म्हणजे डेप्युटी म्हणजे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन, शिक्षण संचालक या पदावर ते कार्यरत आहेत. आणि त्यांनी ब्रिटिश प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये युनिटमध्ये त्यांनी सिनियर पॉलिसी युनिटमध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री निक क्लेग यांना एक वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. प्रिव्हियसली ही वॉज द डायरेक्टर ऑफ सेंटर फोरम, ए वेस्टमिनिस्टर बेस्ड थिंक टँक. आणि नुकतंच त्यांनी वेस्टमिनिस्टर या ठिकाणच्या थिंक टँक म्हणजे विचारतज्ञांच्या गटामध्ये डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे सेंट्रल फोरममध्ये. ही हॅज ऑल्सो वर्कड ॲज अ पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर टू द ब्रिटिश गव्हर्नमेंट इन व्हाईट हॉल. व्हाईट हॉल येथील ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी पोस्ट कॉन्फ्लिक्ट ॲडवायझर म्हणजे सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. आणि युनायटेड नेशन्समध्ये संयुक्त राष्ट्रांगामध्ये त्यांनी बोस्निया आणि कोसोवो या देशामध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. इन द मोस्ट वॉच्ड TED talk of all times, educationist Sir K.M. Robinson, FRSA, claims that schools kill creativity, arguing that we don't grow into creativity, we grow out of it. आता या ठिकाणी सर केन रॉबिन्सन यांचं एक शिक्षणतज्ञ आहेत आणि त्यांनी बऱ्याच वेळा TED ह्यावरील चर्चा किंवा विचार ऐकलेले आहेत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी, शाळामध्ये निर्मिती क्षमता किंवा सर्जनशीलता मारली जाते, नष्ट केली जाते. आणि त्याचं मत आहे की शाळेमध्ये निर्मिती क्षमता किंवा सर्जनशीलता निर्माण होऊ शकत नाही, तर ती शाळेच्या बाहेर निर्माण होते. ऑर रादर वी गेट एज्युकेटेड आउट ऑफ इट, किंवा शाळेच्या बाहेरच आपण शिक्षण घेतो असं त्यांचं मत आहे. येट टू रॉबिन्सन क्रिएटिव्हिटी इज ॲज इम्पॉर्टंट ॲज लिटरसी. त्याचप्रमाणे रॉबिन्सनचा असंही म्हणायचं आहे की क्रिएटिव्ह निर्मिती क्षमता ही शिक्षणा एवढीच महत्त्वाची आहे, साक्षरता एवढीच महत्त्वाची आहे. आणि वी शुड अफोर्ड इट द सेम स्टेटस. आणि ही साक्षरता त्याचवेळी आपल्याला मिळवता आली पाहिजे. आता सर केन रॉबिन्सन यांनी जे हा मुद्दा मांडलेला आहे ते आपल्याला ब्रेन मॅपिंगमध्ये कसं सादर करता येईल चित्ररूपानं त्यांच्या मनातील विचार. आता इथं कसं दिलं आहे बघा, सर केन रॉबिन्सन यांचं नाव लिहिलेलं आहे इथं कोष्टकामध्ये आणि त्यासोबत ही रेषा आणि बॉक्सेस दाखवून त्यांच्या मनातील विचार सादर केलेला आहे. स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट एज्युकेशन आउट ऑफ क्रिएटिव्हिटी आणि तिसरा पॉईंट क्रिएटिव्हिटी टू बी ॲक्वायर्ड इन एज्युकेशन इटसेल्फ. तर या पद्धतीनं केन रॉबिन्सन यांचं मनातील विचार मॅपिंगद्वारे चित्राद्वारे रेखाटले आहेत. नेक्स्ट पॅराग्राफ. ट्रू क्रिएटिव्हिटी इज बेस्ड ऑन नॉलेज विच इन टर्न इज बेस्ड ऑन लिटरसी. म्हणजे खरी सर्जनशीलता ही ज्ञानावर आधारित असते आणि ते ज्ञान साक्षरतेवर आधारलेलं असतं. आवर स्कूल्स वेअर चिल्ड्रेन डेव्हलप द लिटरसी स्किल्स ऑन विच
ऑल फर्दर लर्निंग डिपेंड्स आर देअर फॉर नॉट किलिंग क्रिएटिव्हिटी. आणि आपल्या ज्या शाळा आहेत ज्यामध्ये मुलं आपले साक्षर होतात किंवा साक्षरतेचं कौशल्य शिकतात की जे त्यांच्या ज्ञानावर आधारित असतं आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाला मदत करत असतं, ते त्या शाळा ह्या क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता नष्ट करत नाहीत. बट कल्टिवेटिंग इट बाय प्रोव्हाइडिंग द फाउंडेशन्स यंग पीपल नीड टू बी प्रॉपरली क्रिएटिव्ह. आणि ह्याच शाळा ह्या त्या तरुण लोकांना योग्यपणे निर्मिती क्षमता किंवा सर्जनशीलता निर्माण होण्यासाठी योग्य असं माहिती किंवा ज्ञान प्रोव्हाइड करायचं काम, त्या निर्माण करायचं काम शाळा करत असतात. आता या ठिकाणी केन रॉबिन्सनचा मुद्दा इथं खोडून काढलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲज एव्हिडन्स ऑफ पुढला पॅराग्राफ बघा. ॲज एव्हिडन्स ऑफ हाऊ schools kill creativity, Robinson cites the example of a young girl called Gillian Lynn, who at the age of 8 was already viewed as a problem student with a probable learning difficulty due to her inability to sit still and concentrate. आता या ठिकाणी शाळा निर्मिती क्षमता किंवा सर्जनशीलता कशी नष्ट करतात त्याचा पुरावा म्हणून रॉबिन्सननी एका गिलियन लिन या एका तरुण मुलीचं उदाहरण दिलेलं आहे की जी 8 वयाची असताना तिला शिक्षणातील किंवा शिक्षणामधील अडचणी येत असतात आणि तिला एक प्रॉब्लेम स्टुडंट, एक समस्याप्रधान विद्यार्थी म्हणून गणले जातं, कारण तिला वाचण्यामध्ये अडचणी येतात आणि तिला एका ठिकाणी स्तब्ध बसणं किंवा लक्ष केंद्रित करणं जमत नाही. When her mother sought a medical explanation for Gillian's constant fidgeting and lack of focus, the doctor suggested that to speak privately. आणि जेव्हा तिच्या आईनं तिला एका डॉक्टरकडं घेऊन गेली वैद्यकीय निरीक्षणासाठी किंवा चर्चेसाठी, तेव्हा डॉक्टरनी त्यांना सांगितलं की आपण खाजगीमध्ये बोलूया. As the two adults got up to leave, the doctor turned on the radio. आणि त्या दोघी जेव्हा उठून जाऊ लागल्या तेव्हा डॉक्टरनी एक त्यांच्या जवळचा रेडिओ सुरू केला. लेफ्ट अलोन इन अ म्युझिक फिल्ड रूम, यंग गेलियन बिगॅन टू डान्स. आणि जेव्हा त्या खोलीमधून डॉक्टर आणि त्या मुलीची आई दोघं पण निघून गेले रेडिओ सुरू करून, आणि ती मुलगी त्या हॉलमध्ये एकटीच होती की जी संगीत ऐकत होती आणि तिनं एकाएकी नृत्य करायला सुरुवात केली. त्या रेडिओच्या संगीताच्या तालावर तिनं डान्स करायला सुरुवात केलं त्या मुलीनं. ऑब्झर्विंग हर थ्रू द विंडो, द डॉक्टर टर्न टू हर मदर. आणि मग त्या मुलीला डॉक्टरने हळूच खिडकीतून डान्स करताना पाहिलं आणि तिच्या आईला म्हणाले, गिलियन्स नॉट सिक, ही सेड. आणि ते काय म्हणले डॉक्टर की गिलियन ही आजारी नाही किंवा तिला कुठलाही विकार नाही. शी इज अ डान्सर. खरं तर ती एक नृत्यांगना आहे, ती एक डान्सर आहे. टुडे ॲट द एज ऑफ 92, गिलियन कॅन लुक बॅक ऑन अ लॉंग करियर इन बॅलेट डान्स अँड म्युझिक थिएटर, विच सॉ हर बिकम वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर्स with hits like Andrew Lloyd Webster's Cats and Phantom of the Opera among her many achievements. आणि डॉक्टरांनी जेव्हा तिच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलगीमध्ये कोणताही दोष नाही, कारण तिला शिकण्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाही, त्यामुळं तिचं लक्ष केंद्रित होत नाही, खरं तर एक डान्सर आहे, ती एक नृत्यांगना आहे. हे जेव्हा आईला सांगितलं तेव्हा आईला काही माहिती वेगळी मिळाली. आणि आज हीच गिलियन लिन आज 92 वर्षाची आहे. म्हणजे 92 वर्षाची असताना त्यावेळी तिचा पाठीमागे इतिहास तिला आठवला आणि आपण कोणत्या क्षेत्रामध्ये ह्या ठिकाणी आलो आणि यशस्वी झालो हे तिला आठवलं. आणि किती मोठं हे करिअर तिचं होतं. हे बॅलेट डान्स एक प्रकारचा नृत्य प्रकार आहे, बॅलेट डान्स आणि म्युझिकल थिएटर. आणि हे संगीताचं थिएटर, नाट्यगृह किंवा नाट्य विभाग हा तिनं अनुभवला.
विच सॉ हर बिकम वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर. आणि जगातील अनेक यशस्वी कोरिओग्राफर्स म्हणजे एक नृत्याचा प्रकार आहे त्यापैकी ती एक गणली गेली. आणि ती अँड्र्यू लॉयड वेबस्टर्स यांच्या कॅट्स अँड फॅन्टम ह्या संगीत नाटकामध्ये तिनं अतिशय उत्तुंग असं यश मिळवलेलं होतं. येट हर स्कूल हॅड ऑल बट रिटर्न हर ऑफ, मिस्टेकिंग हर एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंट फॉर सम फॉर्म ऑफ बिहेवियरल प्रॉब्लेम ऑर कॉग्नेटिकल इम्पेअरमेंट. पण तिच्या शाळेनं तिला चुकीचं ठरवलं गेलं किंवा तिला काही येत नाही असं तिला एक समस्याप्रधान विद्यार्थी असं गणलं होतं. पण ती एक सुप्रसिद्ध डान्सर बनली. तर या पद्धतीनं ह्या उदाहरणामध्ये ह्या लेखकानं केन रॉबिन्सननं जे उदाहरण दिलेलं आहे ह्या मुलीचं, की तिला वाचन करता येत नव्हतं किंवा तिचं लक्ष केंद्रित करता येत नव्हतं किंवा एका ठिकाणी बसता येत नव्हतं, म्हणून तिला शाळेमध्ये तिला एक समस्याप्रधान विद्यार्थी असं गणलं गेलं. पण त्या डॉक्टरनं ज्यावेळी त्या डॉक्टरनं तिचं निदान केलं आणि तिला रेडिओ लावून तिला एकटीला एका हॉलमध्ये सोडलं आणि त्याहून त्या डॉक्टरच्या लक्षात आलं की ही मुलगी विद्यार्थी किंवा वाचन करणे यामध्ये तिला इंटरेस्ट नाही, तर तिला नृत्य करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि ती एक सुप्रसिद्ध संगीत नाटकाची कलाकार गणली गेली. तर ह्या उदाहरणावरून काय सांगता येतं, त्याला ब्रेन मॅपिंग इथं केलेलं आहे बघा पान नंबर 143वर. ह्याच घटनेचं ब्रेन मॅपिंग कसं होईल, तर बघा आता गिलियन लिन ही विद्यार्थिनी आहे. त्याच्या संदर्भातले मुद्दे कसे तयार केलेत बघा. यंग गर्ल आहे, 8 इयर्स ऑफ एज, प्रॉब्लेम स्टुडंट आहे. इनॅबिलिटी टू सीट स्टील अँड कॉन्सन्ट्रेट, ही 8 वर्षाची मुलगी एक समस्याप्रधान विद्यार्थिनी आणि तिला एका ठिकाणी बसणं, सीट स्टील आणि कॉन्सन्ट्रेट लक्ष केंद्रित करण्यामध्ये इनॅबिलिटी आहे, अक्षमता आहे किंवा तिला करता येत नाही. मेडिकल एक्सप्लेनेशन आणि वैद्यकीय तिचं चाचणी घेतली गेली. डॉक्टर टर्न्ड ऑन द रेडिओ आणि डॉक्टरांच्या लक्षात आलं एक वेगळी तिची समस्या, म्हणून त्यांनी रेडिओ सुरू केला. अँड गिलियन अलोन बिगॅन टू डान्स, आणि ती गिलियन त्या खोलीमध्ये एकटी डान्स करू लागली. नॉट सिक बट अ डान्सर, आणि डॉक्टरनी काय निदान केलं, ती सिक आजारी नसून बट अ डान्सर एक नृत्यांगन आहे. करियर ॲट द म्युझिकल थिएटर इन बॅलेट डान्स, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल कोरिओग्राफर, स्कूल इग्नोर्ड हर एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंट. आता यामध्ये काय माहिती, शेवटचा पॉईंट काय काढलेला आहे की तिचं संगीताच्या क्षेत्रामध्ये तिला आवड होती, करिअर होतं. बॅलेट डान्स यामध्ये ती जगातील यशस्वी कोरिओग्राफर बनली आणि शाळेनं तिच्यामधली ही जे एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंट होतं, एक असामान्य असं बुद्धी होती, त्याकडं दुर्लक्ष केलं होतं. म्हणजेच इथं शाळेनं या तिच्या सर्जन क्षमतेला मारलं होतं, हे ठिकाणी पटवून दिलेलं आहे. तर या ठिकाणी आज आपण थांबूया आणि पुढला भाग पुढल्या तासाला बघूया. नमस्कार. हा पान नंबर 141, 142 आणि 143चा भाग जो बघितलेला आहे आपण, तो तुम्ही वाचा. ठीक आहे. धन्यवाद.